नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उज्ज्वल भविष्यासाठी काही टिप्स. एक बघा, उज्ज्वल भविष्यासाठी पहिली टिप आहे भविष्य आणि वर्तमान याचा ताळमेळ असला पाहिजे. जी व्यक्ती भविष्याची चिंता करत नाही ती यशस्वी होत नाही. याचा अर्थ असा की उद्याची तयारी आजच केली पाहिजे. नियोजनाशिवाय केलेलं काम अनेकदा अपयशी नेते. दुसरं बघा, गुप्तता बाळगा. आपल्या मनातील गुप्त गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. वेळ आल्यावर तीच व्यक्ती त्या गोष्टीचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकते. विश्वासाच्या नात्यात सुद्धा मर्यादा असणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या मनातल्या गोष्टी सगळ्याच इतरांना सांगू नका, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तिसरी टिप काय आहे? शिक्षण. आपला सर्वात मोठा मित्र म्हणजे शिक्षण आहे. चांगला मित्र असतो. सुंदर रूप किंवा तारुण्य काळाच्या ओघात निघून जाईल, पण त्याचे ज्ञान मरेपर्यंत तुमच्यासोबतच राहील. अज्ञान हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. शिकलेला व्यक्ती पुढं जातो, अज्ञान व्यक्ती मागच राहतो. त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. 4. पैशाचा योग्य वापर कुठे करायचा? गरजेच्या वेळी जो पैसा वापरला जात नाही तो व्यर्थ असतो. पैशाची बचत करणे चांगलेच आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करणे हाच खऱ्या श्रीमंतीचा मार्ग आहे. जर एखाद्याकडे पैसा असेल तर त्याने तो वापरलाच नाही, चेंगूटपणा करून जपून ठेवला तर त्या पैशाला काहीही अर्थ नाही. जिथे पैसा लागतो तिथं खर्च करावाच लागतो. 5. संयमाची शक्ती. ज्या व्यक्तीकडे धैर्य, त्याच्यासाठी जगात कोणतेही काम आवश्यक नाही. संकटाच्या वेळी शांत राहून विचार करणे हाच विजयाचा मार्ग मानला जातो. जर समोरच्या व्यक्तीला तोंड दिलं तर त्याचा काहीही अर्थ नाही. 6. अहंकार. बुद्धीचा विनाशक. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा माणसाला गर्विष्ठपणा येतो तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता आणि बुद्धी नष्ट झालेली असते. नम्रता हीच माणसाची खरी ओळख असते. जर समोरचा व्यक्ती रागावला असेल तर आपण शांत बसणे हेच त्याची खरी ओळख असते. जर हे केलं तर खूप चांगलंच आहे. तुम्ही भविष्यामध्ये वर्तमान काळामध्ये पुढे जाऊ शकता. 7. खऱ्या मित्राची ओळख. सर्वात मेन पॉईंट म्हणजे खऱ्या मित्राची ओळख. चांगल्या काळात तर चांगले सोबत असतात. कॉलेजमध्ये, रोजच्या जीवनामध्ये चांगल्या संगती असल्या तर चांगलंच वळण लागतं. जर संगती वाईट असल्या तर खूप वाईट अवस्था होती. संकटाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभा राहणे म्हणजे तुमचा खरा मित्र असतो. कठीण काळ हा मित्रांची परीक्षा घेण्याचा वेळच असतो. कठीण काळामध्ये जो मित्र आपल्याला साथ देतो, मदत करतो तोच खरा मित्र. कामापुरता जो वापर करतो तो कधीही मित्र नसतो. आळस करू नका. माणसाला हळूहळू गरिबाकडे आळस हा एक पॉईंट ढकलतो. आळशी माणसाकडे लक्ष्मी कधीच राहत नाही. कष्टाशिवाय प्रगती शक्य नाही, हे नेहमीच लक्षात ठेवा. आळस जर केला तर आपली प्रगती होणार नाही. प्रगती नाही झाली तर पैसा येणार नाही, हे लक्षात ठेवा आणि कष्ट करायला विसरू नका. सन्मान असेल तिथेच सुख. जर आपल्याला सन्मान असेल तिथंच सुख आहे. ज्या घरात किंवा समाजात एकमेकांचा सन्मान केला जात नाही तिथे पैसा आणि सुख कधीच टिकत नाही. जिथे आदर आहे तिथेच समृद्धी नांदते. जर एखाद्या व्यक्तीला जर आदर मान दिला जात नाही तर त्या घरात सुख शांती नांदत नाही. इतरांच्या चुकातून शिका. बुद्धिमान माणूस तोच असतो जो स्वतःच्या चुका करून शिकण्यापेक्षा इतरांच्या चुकातून धडा घेतो. कारण स्वतः सर्व चुका करून शिकण्यासाठी आपले आयुष्य खूप लहान आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांपर्यंतही 10 टिप्स पाठवा, म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याला काही योग्य निर्णय घेता येतील.